तुमच्या बाळाला देखील जन्मानंतर काळ्या रंगाची शी होते का? मग हे नॉर्मल आहे का काही धोक्याचं लक्षण? तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील. बाळाच्या जन्मानंतर बाळाला काळ्या रंगाची शी होणे हे नॉर्मल आहे. बाळ 9 महिने जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा ते आईच्या रक्तातील ऑक्सिजनवर वाढते. परंतु जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा बाळाने कोणतेही ब्रेस्ट फिडिंग घेतलेले नसते किंवा पावडर फिडिंग घेतले नसते, तरीही बाळाला शी होते. हे कसे काय? तर जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा बाळाच्या शरीरातील ज्या काही मृत पेशी आहेत त्या शी वाटे बाहेर टाकल्या जातात. त्यालाच आपण मेकोनियम असे म्हणतो. या मृत पेशींचा रंग हा काळा असतो आणि त्यामुळेच बाळाला जन्मानंतर काळ्या रंगाची शी होते आणि हे साधारण 5 ते 10 दिवस चालते. हे अगदी नॉर्मल आहे. हळूहळू बाळ जसजसं ब्रेस्ट फिडिंग घेऊ लागतं तसतसं बाळाच्या शीचा रंग हा सुधारू लागतो. त्यामुळे जन्मानंतर तुमच्या बाळाला जर काळ्या रंगाची शी होत असेल तर घाबरून जाऊ नका. हे अगदी नॉर्मल आहे. ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.